नमस्कार, भीमाशंकर टाइम्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत गोडेगाव येथे बस स्थानकाजवळ बस स्थानकामध्ये आहोत आणि आपल्या सोबत आहेत पिंपळगावचे घुले आहेत, संदीप घुले आहेत. त्यांच्याशी आपण त्यांचा आपल्याला फोन आला होता की गोडेगाव बस स्थानकामध्ये एक ज्येष्ठ नागरिक आहे, तो 3 दिवसापासून या भागामध्ये या ठिकाणी पडलेला आहे आणि तो थोडासा हालतोय. परंतु आपण चर्चा करणार आहोत नक्की काय परिस्थिती आहे, किती दिवसापासून आहे, काय सर काय परिस्थिती आहे? हे 3 दिवस झाले पडलेत. तर माझं एकच मत आहे, कमीत कमी कुणीतरी प्रशासनाने कुणीतरी त्यांना दवाखान्यात वगैरे घ्यावं आणि त्याचा उपचार करून काय असेल ती कुठला आहे काय आहे ती चौकशी करावी. अन्यथा कुत्र्याची ना आपली परिस्थिती एक झालेली साहजिकच आहे. त्याच्याकडे लक्ष का कोणी येत नाही. आंबेगाव तालुक्यात प्रशासन आहे की नाही आहे? नाही, पण तुम्हाला दिसलंय तुम्ही का नाही करत हे काम? अहो, प्रशासनाचं काम आहे. प्रशासन कशासाठी आहे मग? फक्त हप्ते गोळा करायला आहे का? मला एवढं सांगा. तुम्हाला म्हणायचे काय? ते प्रशासनाने कुणीतरी घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे? त्याची दखल. किती दिवसापासून पडलेलं आहे? 3 दिवस झाले. मग पाहिजे तर सुनील दरेकर आहे, त्यांना विचारा. त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला सांगितलं, ते स्वतः येऊन पाहून गेले, परंतु त्याच्यावर कुठलीच पुढची प्रक्रिया झाली नाही. पोलीस स्टेशन काय म्हणले? पोलीस एक मिनिट बघतो फोन. हॅलो हॅलो, ओके ओके ओके. हे झालं का मी त्यांना फोन करतो लगेच. ओके. तर मुद्दा एवढाच आहे की त्याची दखल घेतली पाहिजे. शेवटी प्रशासनाकडून काही झालं ना, तो प्रश्न वेगळा आहे. तुम्ही करू शकता ना ते काम. आणि काही झालं तर त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार कोण? जर काही झालंच तर त्याला जबाबदार कोण? तसं प्रशासनाकडून तुम्ही सांगितलंय का प्रशासनाला? सुनील दरेकर आहे का, त्यांनी स्वतः फोन करून सांगितले, बरोबर का? पण हे काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. प्रशासन म्हणजे कोण? कोणता विभाग? कसं असतं माहितीये का, आता त्याला मग तालुका पातळीवरती मेन आलं तर तहसील आली, तिथून बाकीचे विभाग आले. मग आता त्यांनी प्रत्येक विभागाने त्याची दखल काही ना काही घेतली पाहिजे. हा कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे? आता गोडेगावच म्हणता येईल. नाही, काळेवाडी दरेकरवाडीच्या हद्दीत आहे. मला एवढं पक्क नाही माहिती, पण गोडेगाव काळेवाडीची सीमाच असणारी काहीतरी. मग आता हे जर असं असेल तर मग सीमेवरतीच एखाद्याचा मर्डर करायला पाहिजे. म्हणजे बसा भांडत, तुम्हीच भांडत बसा, हे तुमचं का हे आमचं, तोपर्यंत त्याला मरून द्यायचं. मग असं करायचं का? ते कोणत्या सीमेत असू द्या, मला ते नाही म्हणायचं. त्याला वाचवायचं काम केलं पाहिजे प्रशासनाने. सीमा कोणाची असू द्या, नंतर बघा ती सीमा. ग्रामपंचायतशी चर्चा आली? अहो, आता ही चर्चा करायची, त्याची रसक्रिया घालू ना आपण पहिली, मग आणि मग चर्चा करू. असं नाही, त्याला पहिलं वाचवलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला कॉल केला आणि त्याची माहिती प्रसारित करा. म्हणजे इथं आपल्या आंबेगाव तालुक्यात काय चाललंय बोंगळ कारभार हे कळल. माझ्यावर पण अन्याय झालेला असाच. मी आता कोर्टात आहे, जिल्हा न्यायालयात. या कोर्टात सुद्धा खेळ झाला, जिल्हा न्यायालयात आहे. मग हेच करीत बसायचं का? तर हे आता याबाबत पोलिस काय म्हणले? पोलीस स्टेशन ते आले होते, पोलीस फोन केलता, ते स्वतः इथे येऊन पाहून गेले, बरोबर आहे. काय बोलले पोलीस? काय बघून गेले, परत आले नाही का? आता त्यांना माहिती, मला तरी काय माहिती. आता ग्रामपंचायतशी चर्चा केली का? अहो, ही चर्चा करण्यापेक्षा त्याला वाचवायचं काम करायचं. ग्रामपंचायतला सांगितलं नाही. मग आता मरू दे. मग आता मेल्यावर मग जाहिरात करू, फोटो बिटो 4-5 जणांचे काढू, आम्ही याला अंत्यविधी केला म्हणून ती बातमी करू मोठी. असं करावं लागेल. आता समजा ग्रामपंचायतशी चर्चा केली असती तर बरं झालं असं. त्यांनी जरा काहीतरी त्याला दवाखान्यात घेऊन गेले असते. माझं जेवढं काम आहे प्रसारण करायचं ते मी केलंय. आता ते तुम्ही प्रसारित करा. कोण कोण जागा होते ते बघ, कळल. त्याला काही वेळ नाही लागणार. तुम्ही व्हॉट्सअपला, ग्रुपला वगैरे, फेसबुकला टाकून दिलं ना, ते लगेच क्विक पळतंय. किती दिवसापासून पडल्या? 3 दिवस झाले, कम्प्लीट 3 दिवस. अशाच अवस्थेत आहे का? असंच ती पॅन्ट आहे ना, थोडी खाली आली, ती वरती होती. म्हणजे परिस्थिती काय, तो पिलेली नाही. पान केलेलं आहे का?
पिलीला नाहीये. म्हणजे इथं ओळख वगैरे पटवली का कुठं कसे आता हे गावा ओळखीचं आहे नाही तसं काही वाटत नाहीये, परंतु हे काम प्रशासनाने करायला पाहिजे. समजा चुकून एखादा प्रायव्हेट माणूस गेला आणि काही मदत करायला गेला आणि चुकून काही झालं तर बघणारे काय म्हणणार, हा गेला होता तिथं, त्याचं काय करणार. मग त्याने कोर्टात खेट्या मारत असायच्या. बरोबर आहे का चुकीचं एवढं सांगा. त्यासाठी प्रशासनाने ते काम केलं पाहिजे. ते प्रशासनाकडून झालं ना काही प्रॉब्लेम नाही. माझं एवढं मत आहे बुवा. नाही तर मग आहे ना, आता आपल्याला बिनओळखीचा दिसतोय पण ओळखीचाच माणूस तिथं असल्यावरती काय करशाल. ओळखीचे असते तर त्यांच्या नातेवाईकांना करून त्यांना नेलं असतं ना. आणि मग अशाचं काय करायचं. शेवटी माणूसच आहे ना तो, कुणी असू द्या, ते नंतर काय असेल ते शोध लागलच. बघा काय करायचं ते. नाही तर मी आता यांचा नंबर आणलाय, जे चुकीचं घडतंय ते तर कळू द्या. असं नाही. बघा बघा आता. काय करायचं बघा. तुम्ही नेऊ शकता ना आता त्यांना दवाखान्यात. अहो मी तुम्हाला तेच क्लिअर सांगितलं का मी हात लावला आणि चुकून त्याला काही झालं त्या व्यक्तीला, हा. तर जेवढे बघणार आहेत का तिथपर्यंत पोहोचल आणि मी तिथं गेलो ही बातमी तिथपर्यंत पोहोचणार. मग मी त्याला जगवायचा प्रयत्न केला का मारायचा प्रयत्न केला हा प्रश्न पुराव्यानिशी पुढे कोर्टात जाईल. मग काय करू. मग आता मग पोलिसांनी किंवा प्रशासनाने किंवा कोणीतरी त्याची दखल घेतली. लावा ना ग्रामपंचायत वाल्या कोणाला तरी कोणी. ग्रामपंचायतचा कॉन्टॅक्ट नाही माझ्याकडे. मग आहे का हो तुमच्याकडे, आहे का नाही ना, त्यांच्याकडे पण कॉन्टॅक्ट नाही. काळेवाडी दरेकरवाडी कोणाला नाही. एक मिनिट मी फोन लावतो, पाहू आता काय होतं. नंबर काढा ना. नंबर असं काहीतरी ना त्यांची दखल घेतली पाहिजे. जे कळण तरी नेमकी काय झाले, कुठला आहे काय ते. दोन विभागाचं काम आहे, आरोग्य आणि पोलीस स्टेशनचे पोलीस आले होते तेव्हा तुम्ही होते का? नाही मी नव्हतो, यांचे मामा होते. हा. त्यांनी स्वतः कॉल करून बोलवलं होतं. दरेकर, सुनील दरेकर. मग मी काय म्हणतो, आपण नेऊ शकतो किंवा पोलिसांना बोलू शकतो. पोलिसांना त्यांनी बोलवलं होतं. कंट्रोलची गाडी आली, हा. त्यांनी पाहिलं आणि ते गेले. आतापर्यंत आले नाही. मुद्दा तो नाहीये, तो कुणी असू द्या, फार आपल्या देशाच्या बाहेरचा असू द्या, पण त्याला ते अब्दुल करीम कसाब हा. त्याला फार 22 कोटी खर्च केला. का केला. मग यांनी पण तसं काही केलं पाहिजे का. असं नाही. तो कोणी असू दे ते नंतरचा विषय. आता त्याला वाचवायचं काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझं जेवढं काम आहे ते मी केलंय. मी तिथं जाऊन पुढची गोष्ट करू शकत नाही, कारण का उद्या काही झालं ते त्याला जबाबदारी कोण घेणार. आज त्याची जबाबदारी कोण नाही घेत, माही कोण घेणार आहे. मला तर म्हणते याला पहिली दूर आणा चांगली जाणार आणि त्या लटकून. असं नाही झालं पाहिजे. बस स्थानक, घोडेगाव बस स्थानकामध्ये एक नागरिक या ठिकाणी 3 दिवसापासून पडला असल्याची माहिती आपल्याला संदीप घुले यांनी दिलेली आहे. तर आपण पाहू शकतो की या भागामध्ये तो माणूस आहे आणि तो 3 दिवसापासून ग्रामपंचायत काळेवाडी दरेकरवाडीच्या हद्दीमध्ये पडलेला आहे, परंतु त्याकडे कोणाचंही या ठिकाणी लक्ष लागलेलं किंवा प्रशासनाकडून कुठलीही या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं जात नाही. भीमाशंकर टाइम साठी किशोर वाघमारे, घोडेगाव.